हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण व्हेज दम बिर्याणी करणार आहोत. त्यासाठी इथं आपण भाज्या घेतलेल्या आहेत. वाटाणा घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, गाजर घेतलेला आहे, परसबी घेतलेली आहे, बटाटा आणि फ्लावर घेतलेला आहे. फ्लावर मी उकळून घेतलेला आहे कारण त्याच्यामध्ये किडे आणि वास येतो त्यासाठी. 4 मोठे कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेला आहे आणि वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, कोथिंबीर, पुदिना आणि आलं लसूण. तसेच आपण इथं चिरून घेतलेले आहे, पनीर चिरून घेतलेला आहे आपण. चला तर आपण आता मॅरिनेशन करूया. भाज्या घेतलेल्या आहेत, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, मसाले घेतलेले आहेत, 2 चमचा मीठ घेतलेला आहे, 2 चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे, 2 चमचे घरचा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा बेडगी मसाला घेतलेला आहे. दही घेतलेला आहे थोडं आणि कांदा तळून घेतलेला आहे. चला तर आता आपण भाज्या टाकून घेऊया. दही टाकून घेऊया, मसाले टाकून आपण घेतलेले, आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ, तळलेला कांदा टाकून आपण मिक्स करून घेऊया. चांगलं आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवूया. तर पाणी आता गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया. जिरा टाकून घेऊया, 1 चमचा तूप टाकूया, अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया. आता आपण राईस टाकून घेऊया. 80% राईस शिजून घ्यायचा आहे. तांदूळ 80% शिजून झालेला आहे, तो आता आपण गाळून घेऊया. तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण तेजपत्ता टाकूया, कांदा टाकूया, कांदा गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया. कांदा परतून झालेला आहे, आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया. आता मॅरिनेट झालेल्या भाज्या आपण ऍड करूया. भाज्या परतून झालेल्या आहेत. आता आपण या भाज्या शिजण्यासाठी थोडा वेळ ठेवूया. बिर्याणीला छान रंग येण्यासाठी मी इथे कलर ऍड करते. मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये पनीर ऍड करू आणि 5 मिनिटं ठेवूया. आपण लेअर करूया. भाजी टाकलेली आहे, कोथिंबीर टाकून आणि काजू बदाम आणि तळलेला कांदा.
आता आपण भाताची लेअर लावून घेऊया. आता याच्यावरून आपण तूप टाकूया. आता थोडा वरून कांदा ऍड. परत भाजीचा लेअर. आता राईसचा लेअर लावू. आता आपण तूप ऍड करू. आता आपण याला दम देऊया. आता याला आपण स्मोक देऊया. पॅक झाकण लावायचं म्हणजे स्मोक लागेल नाही. कशी वाटली व्हेज दम बिर्याणी? आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.